रक्त गाळलंय, रक्ताच्या थारुळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. ह्या बारीने तुम्ही नुसतं पोराला टोचून दाखवा काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजे नुसता पखातच वाजत होता, गाणं एक वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी पण कोण डीवायएसपी साहेब आहे ना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असते, येत असते, जात असते, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा पादर उठतो. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे, बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक येत काय? अरे आपले लेकर येत, आरडत येत, वरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय केला, पण ते केला पखा चालू त्याचं ढामाडंग 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 घालतो. आणि डीजे थोडं पोट चालतोय आमचं, बंद बंद. पण पुढचा का ध्यानात ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना, बारीक देत होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं, आम्ही आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला लागन. जागेवर सस्पेंड होता तुम्ही, जागेवर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर की नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळा म्हणून पठ्ठा लढतोय. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून जर मला कळू द्या, मी बी लय खंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडीतच का देव फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन, पुढे काहीच करण. शांततेत जात हे मई, शांततेत मई जात मागणी करते. तुम्ही विनाकारण त्याला टवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत, अधिकारी येत. डीजे हे काय विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घालायची होती काय बीडमध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं, आम्ही तुमचे त्या भानगडीत नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव देणार ठेवू, कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला, त्या कधी केस करायचे बाबा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मग वकील लावले असते. डीजे बंद करा, तो ऐकडे बघूनच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं, लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू. हा आम्ही भोगू, पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जवळून जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील.
मी नाही सोडणार मग. हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं तुम्ही मुंबईत यायला ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचण आणतो. मी आलो मुंबईला, आपण भेटू होतो घरापुढेच आहे मी. बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे. विनाकारण नाही जायचं. मराठा जाती शांत आहे आणि शांततेतच काम करते. आंबुलन्स आणि रस्ता देते, पोलिसाला अडचण आली पाण्याच्या बाटल्या देते.